बारा माहिती धरलो टायमिंगच्या आत गाडी आणली आणि मालक कुठे तेवढंच बक्षीस भेटल. हा चालतं ठेवा. ओ मालक टायमिंगच्या आत गाडी आणली बरं का. हा 1000 रुपये बक्षीस आहे ना तू. हा देतो. चालतंय तेवढी गाडी खाली करायला हवा ना. अय गाडी बिडी आज नाही खाली होणार, 2 दिवस लागते. अहो असं नक्को राव, मला परत दुसरं बी भाडं आहे राव. तुम्ही म्हणले म्हणून मी पर टायमिंगच्या आत गाडी आणली राव. अजून जेवण नाही. हा लवकर आणली म्हणजे तुला बक्षीस द्यायची म्हणून लवकर आणली. अहो तुम्ही फक्त 1000 रुपये बक्षिसाचं बघता होय, आणि जर गाडी बिडी धडकली माझ्या जीवाला काय झालं ती कोण बघणार. हा ती बघा येतो मी. गाड्या काय चालविता. जाऊ द्या बक्षीस जाऊ द्या, फक्त गाडी खाली करा राव आज. म्हणलं तुला 2 दिवस लागते. अहो साहेब राव 2 दिवस जर तुम्ही लावल्यानंतर मला दुसरं भाडं बी जाईन राव. जिथं 2-4 हजार रुपये कमवायचे ती बी जाते आणि इथं बक्षीस नाही. भाऊ मी काय तुला गाडी नव्हती आणायला लावली. आता मला वाटलं लवकर खाली होईल पण 2 दिवस लागते. बघ जमत असलं तर आहे, नाही गाडी तुम्ही माघारी घेऊन जा. अहो सगळ्यांनी जर असं केलं, लवकर बोलून घेतलं परत म्हणले 2 दिवस नाही खाली करायचं, गाडीचे कसे हप्ते भरणार राव. करा ना राव काहीतरी ऍडजस्ट करा ना, मी गाडी खाली करू लागतो. नाही जा तू, नाही तर 10 ड्रायव्हर भेटतात मला. सगळ्या ड्रायव्हर लोकांची आहे ना आजकाल एकच परिस्थिती. अहो जीव उधार ठेवून गाड्या घेतात लोक, आणि असं जर तुम्ही ठेवले ना गाड्या, हप्ते कसं भरणार आहेत लोक. तुम्ही तर ड्रायव्हर, आणि जेव्हा तुमचा माल साडला असता ना, आम्ही जर याला उशीर केला असता ना, पंक्चर झाली म्हणून, तेव्हा तुम्हाला कळालं असतं नुकसान. तसं नाही ड्रायव्हरची किंमत कळणार.